हाय फ्रेंड्स, तुम्हाला तर सर्वांनाच माहीत आहे आपले महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमानातून खूप मोठा अपघात झाला. तर तुम्हाला हे मला सांगायचं आहे की तो अपघात होता की घातपात, याची चर्चा आता सध्या चालू आहे. हा व्हिडिओ मी फक्त यासाठी काढला आहे की तुमच्यापर्यंत हे सगळं पोचवायचं आहे मला, कारण मलाही खूप वाईट वाटते. दादांचा मृत्यू झाला तेव्हापासून मला झोप नाही लागत आहे. मी तोच विचार करत बसते की नक्की हे कसं घडलं आणि कोणी घडवलं आणि का. आणि आता मी खूप व्हिडिओ पाहिले, त्याच्यातून मला समजले की हा अपघात नव्हता तर घातपात होता. दादांचा घातपात कोणी केला, का केला, कशासाठी केला, त्याचा तर शोध लागेलच आणि हे सगळं सत्य तुमच्यासमोर येईलच. सुचित्रा वहिनींनी जेव्हा उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतली तेव्हा दादांचा घातपात झाल्याची एक डायरी सापडली आहे. त्यात सगळा पुरावा आहे. आणि तो पुरावा काय आहे त्याचा शोध चालू आहे. विमानात बिघाड झाला होता, पण तो कोणी केला, का केला आणि कोणाला दादांचा जीव घ्यायचा होता, हे सगळं त्या डायरीत प्रूफ असणार आहे. सत्य काय आहे ते लवकरच सगळ्यांनाच कळेल. पण जो कोणी आहे त्यांचा विरोधक, त्याला हे सगळं करून काय मिळालं, दादांचा जीव घेऊन काय मिळालं, त्यांच्या परिवाराला दुःखी करून काय मिळालं. मी एक भारताची नागरिक आहे, आम जनतेपैकीच एक. तुम्ही म्हणाल की तुम्ही का हा व्हिडिओ बनवला आहे, सगळ्यांपर्यंत तुम्हाला का व्हिडिओ पोचवायचा आहे. कारण आपण आम जनता आहे, आपण या पूर्ण महाराष्ट्रातले एक नागरिक आहे. आपण वोट देतो तेव्हा हे लोक मंत्री होतात, तर आपल्यालाही हक्क अधिकार आहे जाणून घ्यायचा की नक्की दादांबरोबर काय झालं. कारण तो खूप भला माणूस होता. त्याचं पूर्ण नाव महाराष्ट्रात खूप चांगल्या रीतीने घेतलं जातं. आपले हे दादा अजितदादा पवार, त्यांची ही घटना घडल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. खूप लोकांना दुःख झाले. खूप बहिणी त्यांच्या रडतायत. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ होता आणि म्हणूनच मला पण जाणून घ्यायचं आहे की नक्की काय झालं. अपघात असेल तर ठीक आहे, पण घातपात असेल तर सुमित्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही खूप लोकांनी त्यांच्यावर टीका केली की त्यांनी 2 दिवसातच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली, त्यांनी का नाही थांबले 10 दिवस 12 दिवस. दुःख त्यांचं म्हणजे दुःखात होते ते 10-12 दिवस त्यांनी थांबायला पाहिजे होते. लगेच का उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण त्यांनी स्वतःचं दुःख लांब ठेवून जनतेसाठी हे पाऊल उचलले, याचा कोणी नाही विचार करत. आणि काहीतरी असेल आपल्या तर राजकारणात, तर एवढं काही कळत नाही. राजकारणात अशा काही रूल्स नियम असतील की जेणेकरून त्यांना हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली असेल, किंवा दादांचं जे काम राहिलेलं आहे ते त्यांना पूर्ण करायचं असेल, त्यांची इच्छा असेल, म्हणून त्यांनी लवकरात लवकर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असेल. आता ज्यांना जे वाटतं ते लोक बोलतात. प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं. मग ज्यांना जसं मत मांडायचं तसं त्यांनी मांडलेत. त्यांची काहीही चुकी नाही याच्यामध्ये. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार येतात, वेगवेगळी पद्धत असते विचार करायची. पण सगळ्यांनी त्यांना समजून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. गेल्यानंतर बायकोला किती दुःख होतं.
हे तर आपण सगळे जाणू शकतो ना. पण त्यांनी त्यांचं दुःख बाजूला ठेवलं, त्याच्यामागे काहीतरी मोठं कारण असू शकतं. आणि मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की हा दादांचा अपघात आहे की घातपात आहे हे आपण सगळ्यांनी बघूया. कधी नाही कधी नाही लवकरच हे आपल्याला हे सत्य कळणार आहे. आता सध्या विधानसभेतील चर्चा चालू आहे आणि त्याचा शोध घेतला जातो. आणि ज्याने कोणी विमानात बिघाड केला तो आरोपी सापडलेला आहे, पण त्यांनी अजून तोंड उघडलेलं नाही. काय सत्य आहे ते त्यांनी सांगितलेलं नाही. तो जेव्हा तोंड उघडेल तेव्हा सत्य माहीत पडेल की कोणी हे केलं आणि का केलं, त्याच्यामागचं कारण काय आहे. कोणाला दादा नकोसे होते आणि कोणी हे सगळं केले ते सत्य माहीत पडेलच. तेव्हा तुम्ही वाट बघा. लवकरात लवकर आपल्याला हे सत्य कळणार आहे. मी हा मुद्दाम व्हिडिओ तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बनवलेला आहे. तेव्हा प्लीज, दादा आपले भाऊ होते, आपल्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ होते, म्हणून मी एक छोटासा प्रयत्न केला आहे तुमच्या पुढे हा व्हिडिओ पाठवण्यासाठी. आणि खरं सत्य आपल्याला माहीत लवकरच पडेल. तेव्हा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. चला.